एक मुलगी होती, मला वाटतं कॉलेजचीच ती मुलगी असेल. तिला कोणतरी झपाटतं, तिला लेजिट बांधलेलं असतं आणि ती काय बोलते हे ऐकशील ना, तूही घाबरशील. थांब तुला दाखवतो. काजलचा एक गणपती होता आणि बरोबर त्याच दिवशी संध्याकाळी त्या गणपतीचा एक हात तुटला होता. काही दिवसानंतर ती अशी भांडी घासत होती. रात्रीचे 8-9 वाजले असतील आणि घासता घासता तिला अचानक एक आवाज आला. तिला असं वाटत होतं की कोणतरी तिच्या बाजूलाच उभा आहे, तिच्या मागे उभा आहे. कोणतरी त्यांना बघतंय, कोणतरी त्यांना नोटीस करतंय, कोणतरी हळूच तिथून म्हणजे काहीतरी असं खुणवतंय असं नेहमी वाटायचं. तेच घर आता हळूहळू खूप असं नकारात्मक किंवा खूप सगळ्या जणांना काही ना काही प्रॉब्लेम्स होऊ लागले होते. त्या घरात कोणाला यायचीच इच्छा नाही द्यायची. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आय होप तुम्ही सगळे एकदम मस्त करत असाल. आजकाल आपले एपिसोड लगातार येत आहेत, पण लगातार तुम्ही सबस्क्राईब नाही करतात. मी परत एकदा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आलो आहे, तर आपण आज जराही वेळ न वाया घालवता आपण आजच्या गोष्टींना सुरुवात करूया. तर विशालभाई, माझ्याकडे जी आता एक गोष्ट आहे ती मला एका आपल्या सबस्क्रायबरनी पाठवली होती. तिचं नाव काजल आहे. तिने ह्या आधीही तिच्या घरातली एक गोष्ट पाठवली. मी काहीच एपिसोड आधी घेतली होती आणि त्यावेळी बरेच लोक बोलले की अरे इतकं काही हॉरर नव्हतं, किंवा बऱ्याच लोकांना ती गोष्ट प्रचंड आवडली. तर इतकं काय हॉरर नव्हतं, कारण ते ॲक्च्युअली तिच्या लाईफमध्ये घडलं होतं, त्यांच्या घरी ते होतं. आणि गरजेचं नाही की प्रत्येक हॉरर स्टोरीमध्ये कोण ना कोण खून खराबा मरायलाच पाहिजे किंवा असं काही गोष्टी नाही होत. खूपदा खूप हॉरर स्टोरीज जे असतात ते फक्त आपण तिथून निघून जातो. ते अनुभवच आपल्यासाठी खूप असतात, पुरेसे असतात. खूप ठिकाणी आपण जातोय आणि फक्त एक आवाजच येतात ना, असे कोणतरी असं विचित्र हसतोय, तर तेच आपल्याला पूर्ण घाबरवून टाकतात. किंवा रात्री आपण झोपलोय मस्तपैकी, बाहेर कुठे पिकनिकला वगैरे गेलोय, किंवा आपल्याच घरी तू विचार कर की आपण झोपलोय, सगळं एकदम शांतता, आणि अचानक घुंगरूंचे आवाज यायला लागतात. त्यात हॉरर काय? पण भाई तो आवाजच हॉरर आहे. कारण त्यावेळी तो आवाज तिथे नसायला पाहिजे, तरी पण ते आहे. आणि हेच अनएक्सपेक्टेड गोष्टी हॉरर आहे. कळलं? तर जेव्हा मी ती गोष्ट वाचली होती ना, कारण तिने पूर्ण पॅरेग्राफ पाठवला होता, तर मी तर प्रचंड घाबरलो होतो. तर तिथे काय झालं होतं ना, त्याच्यावर शॉर्टमध्ये तुला माहिती नाही म्हणून मी सांगतो, तर तिथे असं झालं होतं की त्यांचं जुनं रूम होतं, ते सुरतला राहतात. आणि त्यांच्या घरी तिच्या वडिलांनी एक फोटो आणला होता, जे त्यांच्या गुरूंनी दिलं होतं. आणि त्यामुळे बऱ्याच असे हॉरर इन्सिडेंट घडले होते त्यांच्या घरी, आणि त्यामुळे त्यांना ते घर सोडावं लागलं. आता तिचं असं होतं की त्यांना असं वाटलं की ते घर सोडल्यानंतर आता ह्या घरात तर सगळं एकदम चांगलं होईल, पण जे दुसरं घर त्यांना सापडलं ते त्याच्यापेक्षाही डेंजर होतं. आणि ह्या गोष्ट अजिबात नाकारू शकत नाही, कारण तूही जाऊन बघू शकतोस. तिचे कमेंट्स म्हणजे बोलू शकतो की 20 मार्काचा एसे, एवढं मोठं तिने 2-2, 3-3 पेज भरून ते कमेंट्समध्ये सांगितले पूर्ण गोष्ट, आणि खूप डिटेलिंग आहे. तर तर गोष्ट काहीशी अशी आहे, तर सॉरी, घटना काहीशी अशी आहे ना, की त्या लोकांच्या जुन्या घरात त्यांना बऱ्याच अशा हॉरर इन्सिडेंट्स फील व्हायचे, त्यांना जाणवायचे. तर त्या लोकांनी काय विचार केला, की आपण हे घर सोडून दुसऱ्या घरी जाऊया. तर जेव्हा त्या लोकांनी तिथेच आसपास लोकांना विचारायला सुरुवात केलं, की त्यांना लवकरात लवकर एक घर सोडायचं होतं, तर त्यांना त्यांच्याच घरापासून 10 मिनिटावर एक चांगलं घर सापडलं. ठीक आहे. आता जे ते नवीन घर होतं ना, ते पहिल्या माळ्यावर होतं. एक बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर त्यांचं घर होतं. त्या पहिल्या माळ्यावर फक्त 3 फ्लॅट होते. एक फ्लॅट होता तो कायम बंद असायचा, नेहमी तो बंद असायचा. ठीक आहे. जो दुसरा फ्लॅट होता तिथे ते रूम मालक राहायचे, ज्यांच्या घरात हे लोक रेंटनी राहत होते. ते रूम मालकांचं एक घर होतं. आणि जो तिसरा फ्लॅट होता ना ह्या लोकांचा, तो इतका सुंदर फ्लॅट होता ना, की तुम्ही म्हणजे तू विश्वास नाही करू शकत भाई. त्या फ्लॅटमध्ये ऑलरेडी लाईटिंग, झुंबर वगैरे सगळं सगळं काही लावलेलं, एकदम उजेड वगैरे, एकदम मस्त. म्हणजे पाहता क्षणी तुला तो फ्लॅट आवडेल अशा प्रकारे तो होता. 1 BHKचाच होता फ्लॅट, पण आईस्पाईस जागा, छान सगळं एकदम मस्त. आणि त्या लोकांनी तोच फ्लॅट डन केला लगेच, तिथेच्या तिथे तो फ्लॅट डन केला. आणि काही दिवसांनी तिथे राहायला ते लोक गेले. आता त्या फ्लॅटबद्दल सांगू तर, ती जी बिल्डिंग होती ना, त्या फ्लॅटच्या अवतीभोवती
बऱ्यापैकी मोठमोठी झाडं वगैरे होती, म्हणजे पूर्ण असं झाडांनी तो घेरलेला होता, शुद्ध हवा वगैरे, मस्त एकदम पीसफुल वातावरण होतं. आता त्या लोक तिथे राहायला गेले आणि पहिल्या दिवशीच नॉर्मल पूजा वगैरे केली त्या लोकांनी, नारळ वगैरे फोडलं. आता झालं, पूजा वगैरे झाली, संध्याकाळ झाली. पण संध्याकाळी एक खूप विचित्र गोष्ट घडली. ती म्हणजे काजलचा एक गणपती होता, जो तिने सिद्धिविनायकवरून आणला होता 6 वर्ष आधी. एकदम क्यूटसा बाप्पा होता. ते 6 वर्ष तिने खूप जास्त जपून ठेवलं होतं. आणि बरोबर त्याच दिवशी संध्याकाळी त्या गणपतीचा एक हात तुटला होता. तिने जेव्हा ते आईला सांगितलं, तर आईचं असं होतं तुटलंच, मे बी आणताना वगैरे काही झालं असेल, शिफ्टिंग करताना. तर तिचं असं तर नाही, सकाळी आपण जेव्हा पूजा केली तेव्हा तर ठीक होतं, अचानक काय झालं. तर ती गोष्ट तिच्यासाठी खूप जास्त म्हणजे तिला दुखावली आणि खूप सॅड होती. पण ठीक आहे, जाऊ दे, आता गेलं तर त्या लोकांनी पॅक वगैरे केलं आणि बोलले नंतर आपण ह्याला विसर्जन करू. पण त्या घराची अजून एक खूप विचित्र गोष्ट होती, की त्यांच्या घरीचे आधीचे जे टॅनंट किंवा जे भाडेकरू राहत होते ना, त्यांनी त्यांचं पूर्ण सामान, सगळं सामान तसंच तसं त्याच घरी ठेवला होता. म्हणजे टी व्ही, वॉशिंग मशीन, बेड, इवन कपडे, भांड्या, बिछाना, अंथरूण, सगळं सगळं त्यांनी त्यांच्या घरी ठेवलं होतं. आणि ही गोष्ट काजल आणि तिच्या परिवाराला खूप वियर्ड वाटली, कारण त्यांची जी रूम मालकीन होती ना, ती बोलली होती की तुम्हाला जर हे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आता हे त्यांना खूप कन्फ्युजिंग वाटलं. त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केलं की ह्या लोकांनी असं सगळं का ठेवलं आहे, म्हणजे थोडं वियर्ड आहे, कारण ते लोक भाडेकरू होते, दुसऱ्या घरी घेऊन जातील ना. ते सगळं सामान इथेच ठेवून गेले आणि तेही एवढं महागातलं सामान, वॉशिंग मशीनपासून टी व्ही वगैरे सगळं. अर्थात ती जी रूम मालकीन होती ना, ती काही ना काहीतरी खोटं बोलून टाळण्याचा प्रयत्न करायची, की अरे नाही नाही, त्यांचं कोणतरी ते ऑफ झालेलं, तर ते गेले गावी, मग परत आलेच नाही कधी, तर आम्ही बंद ठेवलं आणि मग आता आलेच नाही, तर आम्ही परत हे भाड्याने देतोय. किंवा असं बोलायचे की नाही नाही, ते खूप लांब राहतात, किंवा अशा अशा वेगवेगळ्या गोष्टी. दरवेळी एक वेगळी स्टोरी असायची, म्हणजे तिच्या आईला वेगळं सांगायची, तर काजलला वेगळं सांगायची. अशा प्रकारे ती टाळण्याचं एवढं समजून येत होतं, की जी ती रूम मालकीन होती ना, ती त्यांना खोटं बोलत होती, एवढं समजत होतं. त्या लोकांनी त्यांचंही सामान आणलं होतं, ते आजूबाजूला जरा सेट केलं. आणि एक गोष्ट त्यांनी तिला सांगितली, की बघा, आम्ही सगळ्या गोष्टी वापरू, म्हणजे बाकीच्या गोष्टींशी आम्हाला प्रॉब्लेम नाही, वॉशिंग मशीन वगैरे ठीक आहे. फक्त हे जे कपडे आणि हे बिछाना आहे ना, जे गाद्या वगैरे त्यांच्या, ते आम्ही नाही वापरणार, तर ते आम्हाला आमच्या घरी नको, तर ते आम्ही फेकून देतोय. तर ते बोलले ठीक आहे, तुम्ही द्या फेकून. तर त्या लोकांनी त्या मात्र गोष्टीची परमिशन तिच्याकडून घेतली आणि गाद्या आणि कपडे त्यांचे फेकून दिले. तर काही दिवसानंतर ती अशी भांडी घासत होती, रात्रीचे 8-9 वाजले असतील, आणि घासता घासता तिला अचानक एक आवाज आला. तिने सुरुवातीला तर इग्नोर केलं, की वाटलं असेल, कोणतरी असेल. पण परत 2-3 मिनिटांनी सेम आवाज, आणि ते तिचे कान उभे राहिले. तिला समजलं की कोणतरी आहे. तरीही तिने बोललं की जाऊ दे, म्हणजे ठीक आहे, मांजर असेल कदाचित, असेल काहीतरी, ते त्यांचा आवाज असेल. पण परत 2-3 मिनिटांनी सेम आवाज. आणि त्यावेळी बरोबर असं की तिच्या कोणतरी कानाच्या बाजूला येऊन बोलते, म्हणजे तिला असं वाटत होतं की कोणतरी तिच्या बाजूलाच उभा आहे, तिच्या मागे उभा आहे आणि तिला बोलवतोय. तर ती खूप घाबरली, पटकन घासून हॉलमध्ये गेली. 2-3 दिवसानंतर आईबरोबरही काय असंच झालं. काजलची जी आई होती ना, ती लवकर उठायची सकाळी. तिच्या वडिलांची ड्युटी काहीतरी 7 वाजता वगैरे असायची, त्यामुळे जेवण वगैरे बनवायला आईला 4-5-6 वाजता उठायला लागायचं. तर ती जेव्हा जेवण वगैरे बनवायला उठायची ना, अंधार असायचा पहिला तर, आणि जसं मी बोललो की अंधार असायचा पहिला, आणि त्याच्यावरून खिडकीसमोर एवढे मोठे मोठे झाड. तर त्यांना आहे ना, सतत असं वाटायचं की कोणतरी त्यांना बघतंय, कोणतरी त्यांना नोटीस करतंय, कोणतरी हळूच तिथून, म्हणजे काहीतरी असं खोनवतंय, असं नेहमी वाटायचं आणि एक भीती वाटत राहायची. आता दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या आईनी काजललाही उठवायला लागली तिच्यासोबतच, की तू उठ. तर काजलने विचारलं की काय झालं आई, काही प्रॉब्लेम वगैरे. ते बोलले की नाही, म्हणजे मला अशीच भीती वाटते, तर तू माझ्यासोबत राहा. तर काजलही तेव्हापासून लवकर 4-5 वाजता वगैरे उठायला लागली. तर काही दिवसांनी काय झालं ना, की ते लोक झोपले होते. काजल आणि तिची आई बेडरूममध्ये होते. तिचे वडील आणि भाऊ हे हॉलमध्ये झोपले होते. रात्रीची 3:30 वाजले होते. आई गाढ झोपली होती. अचानक तिला असं वाटलं की कोणीतरी तिला खुणावतंय, म्हणजे कोणतरी उठवतंय.
त्याने जसे डोळे उघडले तसे वडील समोर होते. एकदम घामाघूम चेहरा राहट पडलाय आणि एकदम विचित्र अवस्थेत, म्हणजे एकदम घाबरलेले. ते बोलतात की हॉलमध्ये कोणीतरी आहे. आई पण दचकून उठली आणि बोलली, कोण आहे? ते बोलतात कोणीतरी आहे, कारण मी जेव्हा झोपलेलो ना, मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्याच बाजूला श्वास घेतंय किंवा घोरतंय, याचा आवाज मला येत होता गेल्या 2 तासापासून. आणि हे ऐकताच आई पण शॉक झाली, कारण काही दिवसांपासून आईबरोबर पण सेम होत होतं जेव्हा ती दुपारी झोपत होती, की कोणतरी घोरतो, कोणाचा तरी श्वासांचा आवाज यायचा. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी त्यांच्या भावांना वगैरे सांगितलं, तर ते लोकं मानायलाच तयार नाही. तर तुमचा भास असेल, तुम्ही काहीही विचार करता, नवीन घर असे आहे म्हणून सवय नाही, किंवा जुन्या घराची ती मेमरी असेल, असं काही नाही आहे, ते आम्हाला नाही वाटत. आणि काय हे आता प्रत्येक घर सोडत बसायचं का? कदाचित हे प्रॉब्लेम तुमच्याबरोबरच असेल, असं त्यांचं म्हणणं होतं. त्या घरातही आता खूप निगेटिव्ह त्यांना वाटू लागलं होतं. म्हणजे पहिल्या नजरेत जो घर एवढं आवडलं होतं त्यांना, एवढं असं पॉझिटिव्ह वाटत होतं, तेच घर आता हळूहळू खूप असं नकारात्मक किंवा खूप सगळ्या जणांना काही ना काही प्रॉब्लेम्स होऊ लागले होते. त्या घरात कोणाला यायचीच इच्छा नाही द्यायची. आणि दुसरं म्हणजे असं झालं की भांडणं वगैरे सुरू झाली. इवन तिचे जे वडील होते त्यांना झोपच यायची नाही. त्यांना आता त्या भीतीमुळे त्यानंतर ते रात्री झोपायचेच नाही. अजून एक वियर्ड गोष्ट त्यांच्या घराबद्दल ही होती, की जी त्यांची रूम मालकीण होती ना, जी त्यांच्या समोर राहायची, तिचं घर एकदम एकदम जुनं होतं. म्हणजे म्हणजे ते पूर्ण प्लास्टर दिसतंय, किंवा सॉरी, ते असतं ना की लीकेज झाल्यावर ते पूर्ण भिंती एकदम खराब झाल्यात, किंवा कलर एकदम घाण झालंय. पूर्ण घरभर एकदम घाण, आणि काही असं सगळं सामान त्यांच्याकडे एकदम जुना टीव्ही, जो टेबल होता तो एकदम जुना पडलाय, पूर्ण घाण असायची त्यांच्या घरी. आणि दुसरीकडे हा रूम जो कोणी बघता क्षणी घेईल की झुंबर लावलाय, एकदम टीव्ही वगैरे सगळं फुल्ली फर्निश्ड. तर हे त्यांना थोडं डाऊट वाटायचं की हिचं स्वतःचं घर एवढं घाण आहे, आणि जे घर हिला भाड्याने द्यायचंय ते एवढं चांगलं आहे. आणि ते सामान जे ही बोलते तुम्ही बिनधास्त वापरा, हे स्वतः का नाही वापरत आहेत मग? आणि जसं जसं त्यांचे त्या घरात दिवस जात होते ना विशाल, त्यांना अजून काही ना काहीतरी माहिती पडत होतं. काही दिवसांनी त्यांना त्यांच्या घरी एक बाई आली. ती बोलली की मी या घरातली खरी मालकीण आहे. तिचं असं म्हणणं होतं की ही जी रूम मालकीण आहे ना, जी तुम्हाला वाटतंय, ती माझी बहीण आहे, आणि मी इथून 20-30 मिनिटाच्या अंतरावर राहते, आणि आम्ही सगळं हिलाच सोपवलं, तर तुम्ही व्यवस्थित आहात ना इथे? बोले हां, आम्ही एकदम व्यवस्थित आहोत. तर ती बोलते की मला काही त्रास वगैरे नाही ना? नाही, आम्हाला कसला त्रास? तुम्हाला भीती वगैरे, म्हणजे तू घाबरू नका अजिबात. ठीक आहे, काहीच टेन्शन नका घेऊ. काही झालं तरी माझ्या तुम्ही बहिणीला सांगू शकता. ही लगेच मला कळवेल आणि आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. काहीतरी आहे जे लोकं लपवतायत. आणि इव्हन ती जी बाई होती ना, तिची जी बहीण, ती खूप खूप विचित्र होती. म्हणजे दिसायला पण म्हणजे असं घाबरून जाऊ असं. तिचा जो नवरा होता तो 4-5 वर्ष आधी वारला होता, आणि ती मुलाबरोबर सुरतलाच राहायची. थोड्या दुसरीकडे भाड्याने रूम घेऊन राहत होती. म्हणजे विचार करा की तिचं स्वतःचं घर आहे, तिला नवरा नाही आहे. ठीक आहे, तिच्या बहिणीच्या घराच्या बाजूला तिचं घर आहे, एवढं सुंदर, तरीही ती भाडं देऊन दुसऱ्या घरी राहते. तर ही गोष्टी त्यांनाही काही ना काही पचत नव्हत्या. तर एक दिवशी कसं झालं ना, की ते लोकं झोपले होते. म्हणजे काजल, तिची आई, बाबा आणि तिचा एक भाऊ, हे चौघंजणं बेडरूममध्ये झोपले होते. आणि माहिती नाही का, की त्या दिवशी एक खूप वियर्ड गोष्ट झाली, की सगळेजण एकसोबत एकदम गाढ झोपले. इव्हन तिचे वडील, ज्यांना झोप यायची नाही, ते रात्रभर फोन वापरायचे, ते देखील त्या दिवशी झोपून गेले एकदम. एकदम ते देखील त्या दिवशी एकदम गाढ झोपले. आणि त्याचा जो भाऊ होता, मोठा भाऊ, तो हॉलमध्ये होता. फोन वगैरे चॅटिंग वगैरे करत होता. रात्रीचे जवळपास 3-3:30 वाजले असतील. तो फोन वापरतोय आणि अचानक त्याला तो सेम आवाज आला. आणि जोरात त्यांची जी वॉशिंग मशीन होती ती हलायला लागली. म्हणजे तो बघत होता, की जसं आपण वॉशिंग मशीनला तुम्ही चालू करा आणि त्याच्यात काहीच कपडे ठेवू नका, तर ती कशी हलते एकदम. तशी म्हणजे कोणतरी तिला चालवतंय किंवा जोरजोरात थापा मारतोय असं त्याला वाटायला लागलं. तो घाबरला, त्याला समजत नव्हतं. त्याला असं असं वाटत होतं, त्याला श्वास घेता येत नाही. तो कसं, कारण त्याला ते प्रोसेसच होत नव्हतं, की त्याच्यासमोर असं काहीतरी घडतंय. तो कसं बसं तरी उठला. तो आधी त्यांनी 2-3 मिनिटं तर आधी बघायला घेतली, की नक्की काय होतंय.
वॉशिंग मशीन कुठेच त्या लोकांनी वापरलीही नाही आहे. इवन तिचा प्लगही म्हणजे प्लगमध्येही नाही टाकले तिला, तरीही ती आपोआप हलते. तो उठला आणि बेडरूममध्ये धावत गेला. तो सगळ्यांना उठवते पण कोणच उठत नव्हता. त्याची आणि काजलची ही बॉन्डिंग खूप चांगली होती, त्यामुळे त्याने काजलला जोरजोरात म्हणजे उठवण्याचा प्रयत्न केला. काजल आपले डोळे चोलत उठली आणि ती बोलली, "काय झालं?" तो पटकन बोलला की तिथे कोणतरी आहे. तिचे डोळे खाट करून उघडले आणि ती ओरडायला लागली की कोण आहे, कुठे आहे, काय? तिला वाटलं चोर वगैरे आलं की काय. त्यांच्या आवाजाने सगळेजण उठले, तिघेही उठले आणि त्याला विचारलं नक्की काय आहे. तर त्याने पूर्ण हे सांगितलं की असं असं झालं आहे. जेव्हा ते लोक बाहेर बघायला गेलं तर सगळं नॉर्मल. वॉशिंग मशीन तशीच्या तशी जागेवर, काहीच आवाज नाही, काही नाही. पण जेव्हा त्यांना एक्सप्लेन केलं ना, सगळ्यांना त्याची गोष्ट पटली, कारण सगळ्यांबरोबर ह्याचे काही ना काहीतरी इन्सिडेंट झाले होते. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी त्यांच्या रूम मालकिनीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर ती हसायला लागली. ती बोलली, "असं थोडी ना होऊ शकतं. काही पण कसं बोलते, वॉशिंग मशीन ती कशी घालेल? तुम्ही कदाचित प्लग केलं असायला विसरलास." पण नाही, ते आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तही आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवतात. तर ती खूप कॅज्युअली बोलते, की "अरे ते असेल म्हणजे ते." कारण काही महिन्यांपूर्वी आहे ना, इथे वरती एक मुलगा मेला होता. तर कदाचित तोच आला असेल. चिल मारा, आपण काहीतरी बाबांना वगैरे बोलवू आणि करू त्याचं काहीतरी. ह्यांच्यासाठी असं होतं, बाबा कोणतरी मेलाय आणि तो येतोय आणि ही एवढं कॅज्युअली कशी बोलते. त्यांना ते शॉकिंग होतं. पण तिच्या हसण्यामागे ना विशाल असं वाटत होतं की काही ना काहीतरी ती लपवते. एक गोष्ट तर पक्का होतं की काही ना काहीतरी लपवते, पण एकदम कॅज्युअली. आता त्यांचं असं झालं की मला काहीही करून हे रूम सोडायचं आहे. पण जसं ह्या लोकांनी नुकतंच 1-1.5 महिन्याआधीच दुसरा रूम सोडला होता आणि ते सोडल्यानंतर त्यांनी बरेच घरं ते लोकं फिरले होते. जे रूम होते त्यांचं भाडं त्यांना परवडत नव्हतं आणि जे दुसरे बाकीचे रूम्स होते ते त्यांना आवडले नव्हते आणि त्याच एरियात परत घर मिळणंही मुश्किल होतं. बरोबर. तर त्यांनी विचार केला की जाऊ दे, आपण आधी चांगलं रूम शोधू, मग जाऊ. तर त्यांना कसेबसे काही दिवस अजून काढायला लागले. त्या रात्री इवन काजलबरोबरही तेच झालं. ती झोपली आहे, कारण सकाळी जागे होते ते लोकं, दिवसभर जागे होते. ती झोपलेली आणि इवन तिच्या कानाजवळही कोणतरी श्वास घेतो याचा आवाज आला. ती खाडकन उठायचा प्रयत्न करत होती, पण तितक्यात माहिती पडलं की इवन तिची बॉडी फ्रीज झाली आहे आणि त्याच वेळी त्यांच्या घरातली लाईट गेली. ती अजून घाबरली, पॅनिक करायला लागली. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला शब्दच फुटत नव्हते. ते तिथे हात मारण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची बॉडी पूर्ण फ्रीज आहे. कशीबशी करून तिने फोर्स करून स्वतःला एकीकडे ढकललं. ती खाली पडली. त्या बेडच्या खाली पडली ती आणि त्या आवाजामुळे सगळे लोकं उठले. सगळे लोकं उठले. तिलाही तिची बॉडी जराशी हे झाली, अवेक झाली आणि त्यावेळी ते लोकांना विचारलं, की "काय झालं नक्की?" ती एकदम घाबरलेली, गामागूम झालेली. विचारलं, की "काय झालं?" तेव्हा तिने सेम सांगितलं, की अशा-अशा गोष्टी आहेत आणि त्या दिवशीपासून त्याने ठरवलं, की बस झालं. आता ह्या घरात आपल्याला नाही राहायचं आहे. त्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आत्याला सांगितल्या. आत्या देवाचं वगैरे करायची. तर आत्याने एक गोष्ट सांगितलं, की तुम्ही त्या घरात नका राहू आणि उद्या अमावस्या आहे. अमावस्येच्या रात्री तर अजिबात त्या घरात थांबू नका, नाहीतर काहीतरी अनर्थ होईल. एवढ्या दिवशी ती पॉवर वाढत जाते, वाढत जाते आणि दर दिवशी ती तुमच्या जवळ येते. अमावस्येच्या रात्री अशा एंटिटीज खूप जास्त पॉवरफुल असतात. तर त्याने ठरवलं आणि आजीकडे ते लोकं जात होते. पण अगेन ते तिचे 2 भाऊ होते. आता मुलांना कोण समजवणार, की अशा सिच्युएशनमध्ये तिथे नसतं राहायचं, पळायचं असतं, एवढं होतं. पण त्यांचं आपल्याच इगोमध्ये, की आम्ही नाही येणार, काही नाही होत. कदाचित हे आपले भास असेल. मी पण त्या दिवशी झोपलं नव्हतं. तर त्या दोघांनी बोलले, की "नाही, नाही, आम्ही झोपू, तुम्ही जा. आम्ही नाहीत कुणाकडे." अशा गोष्टींना घाबरून दुसऱ्याच्या घरी काय जायचं. तर ते तिथेच राहत होते. तर त्या लोकांनी पण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलं. आई-बाबांनी, इव्हन काजलनी, पण ते कोणाचं ऐकत नव्हते. त्यांचं होतं की आम्ही तर इथेच राहू. तर ते बोलले, "तुम्ही राहा, इथेच राहा, आम्ही जातोय." ते तिघं आजीकडे गेले आणि हे लोकं तिथेच झोपले. बरोबर 11:30 वाजता लहान भावाचा कॉल आला आणि कॉलवर तो एकदम घाबरत-घाबरत बोलला, की "आम्ही येतोय तिथे. आम्ही येतोय, 2 मिनिटात येतो, दार उघडं ठेवा." हे ऐकताच काजल आणि सगळे लोकं घाबरले, की नक्की काय झालंय? ते विचारतात, "अरे काय झालं? कुठे आहात तुम्ही?" "बरं." फोन कट. 20 मिनिटानंतर ते दोघेही धावत-धावत घरी आले. एकदम घामाघूम, घाबरलेत. जसं काय कोणतरी कुत्रा मागे लागलाय त्यांच्या. आले आणि फक्त श्वास घेत आहेत. 2-3 मिनिटं तर फक्त त्या लोकांनी श्वास घेतला, पाणी वगैरे प्यायले आणि मग नंतर ते बोलले,
त्याने बोलले की तुम्ही 10 वाजता गेलात, आम्ही दोघेही मोबाईलवर वगैरे होतो, गेम वगैरे खेळत होतो. आणि रात्रीच्या 11:15 वाजता वगैरे त्यांनी नोटीस केलं की त्यांच्या किचनमधून त्यांच्या किचन ते बेडरूममधून एक सावळी पास झाली. बस त्याच क्षणाला ते लोक पळत सुटले. आईवडिलांनाही माहिती होतं की ह्यांनी काहीतरी बघितलंय, काहीतरी आहे. तर ते दिसलं आणि त्या दिवशीपासूनच त्या रात्रीच त्याने ठरवलं की बस झालं आता. आता दुसरं घर आम्हाला मिळो की नाही मिळो, पण आम्ही तिथे राहायला नाही जात. दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी लोकांनी सगळं त्यांचं सामान, तसंही खूप कमी सामान होतं त्यांचं, सगळं सामान खाली केलं. बोलले की डिपॉझिट पण नको, काही नको आम्हाला, आम्हाला इथून जाऊ द्या. त्यांनी ते घर, मला वाटतं मुश्किलचं लोक 1-1.5 महिना पण नसते राहिले आणि त्यांनी ते घर खाली केलं. त्याच बिल्डिंगमध्ये एक आजी होत्या. तर मग त्या आजीनी ह्याची बॅक स्टोरी सांगितली. ते बऱ्याच वर्षापासून तिथे काम वगैरे करायला जायचे. तर काजलच्या भावाला त्यांनी ही गोष्ट सांगितली. तर ते असे बोलले की तो जो फ्लॅट होता ना जिथे ते लोक राहत होते, इथे जवळजवळ 3 वर्ष आधी एक बंगाली माणूस राहायचा. त्याला पोरं मला वाटतं नव्हते, म्हणजे बायका पोरं काय माहीत होते की नाही, पण बहुतेक तो एकटाच राहायचा तिथे. तो नोकरी जॉब वगैरे काहीतरी करायचा. बऱ्यापैकी श्रीमंत होता, म्हणजे नोकरी वगैरे होती त्याला. तो करायचा आणि त्यांनीच सगळं सामान, म्हणजे तो तिकडे बऱ्याच वर्षापासून भाड्याने राहत होता आणि एक करून त्यांनी सगळं रूम वगैरे एकदम सजावून ठेवलेलं. सगळे लेटेस्ट टेक्नॉलॉजी, म्हणजे वॉशिंग मशीन पण सगळं सगळं त्यांनी, म्हणजे घर एकदम नीट ठेवलेलं त्या लोकांनी. आणि तो याचा माणूस पण लोकांना ठीकच वाटायचा. पण त्याची नियत खूप जास्त खराब होती. तो काय करायचा ना की रात्र झाली की मुके जनावरं असतात नसं, कुत्रा किंवा बकरी, अशांना घेऊन टेरेसवर जायचा आणि त्यांच्याबरोबर चुकीची कामं करायचा. आणि एके दिवशी तेच झालं की त्यांच्याच बिल्डिंगमधल्या एका माणसाने त्याला हे सगळं करताना बघितलं. आणि त्यावेळी त्याला म्हणजे खूप मारलं त्या लोकांनी. सगळं तर आधी बिल्डिंगमध्ये जमवलं त्याला, असं पूर्ण नाकडं करून त्याची पूर्ण अशी तिकडून अशी फिरवलं त्याला पूर्ण एरियात. आणि इवन त्याच्या घरच्यांना वगैरे कॉल करून सांगितलं की हे असं कृत्य करतंय. त्याच्यावर पोलीस कंप्लेंट वगैरे झाली आणि तशा बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि त्या रात्री तो रूममध्ये गेला, त्याने कडी लावली. आता माहिती नाही, त्याला असं वाटलं असेल की त्याची बदनामी होईल किंवा त्याच्या घरीही माहिती पडलं होतं. त्याच्या नजरेत त्याचं आयुष्य संपलं होतं. दुसऱ्या दिवशी पोलीस वगैरे आले तपासणीसाठी किंवा त्याला अरेस्ट करण्यासाठी, तर तो दरवाजाच उघडत नव्हता. पोलिसांनी जेव्हा ठोकून ठोकून दरवाजा उघडला नाही, तर दरवाजा तोडला शेवटीला. तर बघितलं की तो मेलेल्या अवस्थेत होता तिथे, त्याचा मृतदेह तिथे होता. तर माहिती नाही त्यांनी काय विष घेतलं किंवा काय, पण त्यांनी स्वतःचा जीव दिला होता तिथे. आणि त्या आजीचं असं म्हणणं होतं की कदाचित त्याचीच आत्मा तिथे फिरत होती, त्याची स्पिरिट तिथे फिरत होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ह्याला माहिती होत्या, रूम मालकीण माहिती होत्या. आणि इवन जे समोरचं रूम होतं ना त्यांच्या, तिथे दुसरे लोक राहायचे, तेही लोक सोडून गेले होते, बिकॉज त्यांनीही ह्या गोष्टी अनुभवलेल्या, अशा प्रेझेन्स. तर हे रूम मालकिनीला माहिती होतं, पण तरी पण काही पैशांसाठी त्यांनी काहीच सांगितलं नाही. आणि तेच कारण होतं की त्यांचं घर एवढं स्वच्छ होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, एवढं सामान, बिछाण्यापासून सगळ्या गोष्टी, इवन कपडे वगैरेही त्या घरात होते. कारण तो गेल्यानंतर कोणीच, म्हणजे त्याचं घरातलं वगैरे कोणी ते सामान न्यायला आलं नाही आणि त्यांनी तसंच ते ठेवलं. आणि त्यांनी तसंच ते ठेवलं. त्या दिवसापासून ते लोक कधीही त्या घरी परत नाही गेले. आणि म्हणजे इवन त्या लोकांनी डिपॉझिट वगैरे पण मला वाटतं घ्यायला गेले नाही. तर हीच गोष्ट होती, काजलनी आपल्याला पाठवली होती. आणि मला माहिती नाही विशाल, तू रिसेंटली एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर बराच व्हायरल होतोय, मी तुला पाठवला पण होता, पण तू बघितलंयस की नाही मला माहिती नाही. तू सध्या बघत नाहीस माझे व्हिडिओज, मी एवढे मीम पाठवतो पण तू काय रिॲक्ट करत नाही. पण त्या व्हिडिओमध्ये कसं होतं ना की एक मुलगी होती, मला वाटतं कॉलेजचीच ती मुलगी असेल, आणि तिच्यावर काहीतरी होतं, म्हणजे काहीतरी होतं म्हणण्यापेक्षा की तिला कोणतरी झपाटतं. आणि हे इकडचं आहे की पाकिस्तानचं आहे मला माहिती नाही, पण तिथे त्या मुलीला लेजिट बांधून ठेवलं आहे. ती रात्री म्हणजे कामावरून किंवा शाळेतून परत येत असते, आणि जसं बोलतात ना की मुलींनी रात्री अत्तर लावू नये किंवा एकदम मोकळे केस ठेवून येऊ नये, तर त्या साईडला असं जिन्न हा प्रकार पण खूप असतो. तर ती येत असतानाच तिला कोणतरी जिन झपाटतो आणि तो तिच्यात राहतो, आणि हळूहळू तो त्रास वाढू लागतो. आणि एवढं वाढतं की ती खूप जास्त व्हायलेंट होते, सगळ्या गोष्टी तोडफोड करते. तर ते लोक जेव्हा ते बाबाला बोलवतात, जे मंत्रणारे वगैरे असतात,
त्यांना जेव्हा बोलावतात तेव्हा तिला लेजिट बांधलेलं असतं आणि ती काय बोलते हे ऐकशील ना तूही घाबरशील. थांब तुला दाखवतो. बांध के रखो उसे, तुम सब जल जाओगे। या, 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 या। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाह चुप, रुक जा। अल्लाह इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त आवडल्या नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही विशाललाही फॉलो करू शकता आणि तुम्ही विशाललाही फॉलो करू शकता. स्पॉटिफायवरही ऐकू शकता. व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. हाईप बटन यूज करा. कमेंट्समध्ये सांगा, कारण तेच एक माध्यम आहे आपलं बोलायचं, ठीक आहे. आणि तुम्ही काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये.